विभागीय क्रीडा संकुलाच्या पहिल्या टप्प्यातल्या कामांसाठी राज्य सरकारनं 24 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। त्यापैकी 17 कोटी 40 लाख रुपये खर्च झाल्याचं क्रीडा कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे। मात्र महिला खेळाडूंच्या चेंजिंग रूमपासून अनेक प्राथमिक सुविधा इथं उपलब्ध नाहीत। जी कामं झाली आहेत ती गुणवत्तापूर्ण नाहीत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रीडा सेलकडून करण्यात येतोय। या सेलचे अध्यक्ष सुहास साळोखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं क्रीडा उपसंचालक माणिक पाटील यांची भेट घेऊन विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांमधील त्रुटींकडे लक्ष वेधलं। क्रीडा संकुलाचं थर्ड पार्टी ऑडिट व्हावं या मागणीचा मी जवळजवळ 8 वर्ष सातत्याने पाठपुरावा करत आहे, पण आज 8 वर्ष झाली या क्रीडा संकुलाचं थर्ड पार्टी ऑडिट झालेलं नाही। शासनाकडून 24 कोटी रुपये आले, 17 कोटी 40 लाख रुपये खर्च झाला, पण क्रीडा संकुल हे अपुरंच आहे। विभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलाव चुकीच्या पद्धतीनं बांधल्यानं सुमारे 4.25 कोटी रुपये पाण्यात गेलेत। त्यामुळे क्रीडा संकुलाच्या संपूर्ण कामांचं थर्ड पार्टी ऑडिट करून निकृष्ट कामांबद्दल संबंधितांना जबाबदार धरावं आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी साळोखे यांनी केली आहे। क्रीडा संकुलाच्या बाबतीत हा भ्रष्टाचार आहे, सगळ्या अधिकाऱ्यांचा आणि याचा गोंधळ आहे आणि ह्या क्रीडा संकुलाची जर थर्ड पार्टी ऑडिट करून ज्या अधिकारी भ्रष्ट आहेत त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी, त्यांच्यावर ज्या झालेल्या खर्चाची जबाबदाऱ्या त्यांच्यावर निश्चित कराव्या ही माझी मागणी आहे। मी राष्ट्रवादी क्रीडा सेलच्या माध्यमातून ही मागणी आणि जर हे झालं नाही तर मी त्यांची चौकशी लावण्याचे आदेश मी आज आमच्या वरिष्ठांना देणार। यावेळी क्रीडा सेलचे उपाध्यक्ष संजय कुराडे, संजय पडवळे, अभिषेक शिंदे, युवराज साळोखे, उत्कर्ष बचाटे, मुकुंद दळवी, सुनील काटकर, सुनील धावरे, युवराज पाटोळे, मयूर साळोखे आदी उपस्थित होते।